कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. नागोठणे पोयनाड मार्गावर भीषण अपघात, कारच्या धडकेत एक जण गंभीर जखमी. वार्तांकन करताना पत्रकाराचा मोबाईल हिसकावला. देवरुखमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे. आंबा बागायतदारांमध्ये भीतीचं वातावरण. कोयना प्रकल्पाची विक्रमी वीज निर्मिती, 2005 मेगावॅट उत्पादनाची ऐतिहासिक नोंद. महानिर्मितीकडून यशाचा आनंद साजरा. आणि चिपळूण दिवा विशेष मेमू गाडी जाहीर, उन्हाळी गर्दीसाठी कोकण रेल्वेचा दिलासा. प्रवाशांसाठी अनारक्षित प्रवासाची सुविधा. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील नागोठणे पोयनाड मार्गावर कडसुरे रिलायन्स मटेरियल गेट समोर भीषण अपघात घडला असून एका व्यक्तीला कारने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी व्यक्ती रस्त्यावर पडून असताना रुग्णवाहिकेची प्रतीक्षा सुरू होती. दरम्यान या अपघाताचे वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार धम्मशील सावंत यांनी मोबाईलवर व्हिडिओ आणि फोटो शूट करण्यास सुरुवात केली. मात्र रिलायन्सच्या RGSS सुरक्षा अधिकाऱ्यानं त्यांना अडवत जबरदस्तीने मोबाईल हिसकावल्याचा गंभीर प्रकार घडला. पत्रकार असल्याचे वारंवार सांगूनही मोबाईल परत न देत मुजोरपणाची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेमुळे पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याचा आरोप होत असून राज्यभरातील पत्रकार संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला. संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यावर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे अचानक वातावरणात बदल झाल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. दुपारनंतर अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांना आसरा शोधावा लागला. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा बागायतदारांना बसण्याची भीती व्यक्त केली जाते. आधीच बदलत्या हवामानामुळे त्रस्त असलेल्या बागायतदारांमध्ये चिंता वाढली आहे. वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळगळती आणि गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान हवामानातील अचानक बदलामुळे कोकणात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला असून पुढील काही दिवस हवामान कसं राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दापोली तालुक्यात जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि हिवताप आरोग्य कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी एकत्रितपणे बेमुदत संप पुकारलाय. 21 एप्रिलपासून सुरू झालेल्या संपात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले असून एकजुटीने आंदोलन सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे, आश्वासित प्रगती योजना 10, 20, 30 टप्प्यानुसार राबवणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करणे आणि रिक्त पदे तातडीने भरणे अशा प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदनाम बदलासंदर्भात देखील निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येते. दरम्यान शासनाने लवकरात लवकर या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला. या संपामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. लांजा तालुक्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत जुनी पेन्शन योजनेसाठी आवाज उठवला. आरोग्य, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध शासकीय विभागातून कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर बेमुदत संप सुरू करण्यात आला. 21 एप्रिलपासून सुरू झालेल्या संपाला लांजा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान जोपर्यंत शासन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत नाही आणि संघटनेकडून पुढील सूचना मिळत नाही तोपर्यंत हा संप सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. त्यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माझं नाव विनायक सुर्वे, रत्नागिरी जिल्हा वितप कर्मचारी संघटना शाखा जिल्हा रत्नागिरी कार्याध्यक्ष आणि मी सध्या कार्यरत आहे भांबीड PSC लांजा तालुका. आज आम्ही काल 21 एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. त्याच्यात मागण्या जरी भरपूर असतात तरी प्रामुख्याने जी मागणी आहे ती जुनी पेन्शन आणि शिवाय जे कंत्राटी कर्मचाऱ्यांना समावेशन अद्यापर्यंत केलेलं नाही आहे ते लवकरात लवकर त्यांना सामावून घ्यावं. शिवाय जे आपले एक पाल्यपूर्वी आपला घेतला जात होता, परंतु आता त्या सरकारने त्या तर मुद्द्याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे. त्यामुळे त्या असे जे काही मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे शासनाने विचार घेऊन
कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी, या संपूर्ण या कार्यक्रमासाठी आज रत्नागिरी जिल्हा वितप कर्मचारी संघटना, आरोग्य विभाग, महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग लांजा या ठिकाणी सर्व कर्मचारी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. आणि जोपर्यंत आम्हाला मध्यवर्ती संघटनेचा संपाबाबत जी महाराष्ट्र सूचना येतील तोपर्यंत आमचा संप चालूच राहील. रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी येथील कोयना वीज निर्मिती प्रकल्पाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत विक्रमी वीज निर्मिती केली आहे. 1956 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पातून शुक्रवारी तब्बल 2005 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात आली. विशेष म्हणजे प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच अवघ्या 1.25 तासात 49 मेगावॅट अतिरिक्त वीज निर्मिती करण्यात आली आहे. वीज मागणीच्या ताणाच्या काळात कोयना प्रकल्प सक्षमपणे वीज पुरवठा करू शकतो हे या कामगिरीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या यशाबद्दल महानिर्मितीचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांच्या उपस्थितीत केक कापून आनंद साजरा करण्यात आला. या विक्रमामुळे कोयना प्रकल्पाची कार्यक्षमता आणि तांत्रिक क्षमता अधोरेखित झाली असून राज्याच्या वीज पुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोयना जलविद्युत निर्मितीमध्ये खरं म्हणजे हा सामूहिक कर्मचारी आणि आमचे सर्व अधिकारी यांचा एकत्रित एफर्ट्सचा हा परिणाम आहे. या गेल्या 3 वर्षामध्ये सातत्यपूर्ण वेगवेगळ्या मशिनरीच्या बाबतचे जे प्रॉब्लेम्स होते ते अगदी मुळापासून निकाली काढण्याचं जे काम आहे ते करण्यात आलं. आणि त्याच्यासाठी ज्या आमच्याकडून DPRच्या स्कीम बनवण्यात आल्या आणि त्यामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये मशिनरीचे गव्हर्निंग सिस्टीम, एक्सायटेशन सिस्टीम, PLC सिस्टीम, नंतर त्यांचे CTPT रिप्लेसमेंटचं काम, जनरेटर अपग्रेडेशनचं काम, जनरेटरचे वाइंडिंगचं रिप्लेसमेंटचं काम आणि जे असे रूट्स प्रॉब्लेम्स होते ते सगळे आम्ही मुळापासून इरॅडिकेट केलेत. आणि हे असं करण्यामुळे एकंदरीत की सर्वच मशीन्स पूर्ण क्षमतेने ॲट ए टाईम अवेलेबल झाल्या. त्याच्यामुळे पूर्ण क्षमतेने आम्ही निर्मिती करू शकतो आहोत. याच्या आधी कोणती ना कोणती एखादी दुसरी 2-2 मशीन अशा बंद असायच्या काहीतरी कारणास्तव आणि OEMचा अजिबात त्यामध्ये सपोर्ट नव्हता, स्पेअर्स मिळत नव्हते. तर ज्या गोष्टी आमच्या जुन्या ऑब्सोल्यूट झाल्या होत्या त्या सर्व नवीनपणे लावण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यामुळे आता स्पेअर्सही अवेलेबल झाले आणि एफिशियन्सी वाढवण्यात आली सर्व मशिनींची आणि त्याच्यामुळे हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हे करू शकत आहोत. हे सर्व करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी एकंदरीत गेलेला आहे अशी माहिती करते. हो. हे सर्व अपग्रेडेशन करण्यासाठी आम्हाला त्याचं प्रोक्युरमेंट करावं लागलं. मग आमच्या मुख्यालयाने त्यासाठी आम्हाला सगळ्या आमच्या त्या स्कीमला मान्यता दिली आणि त्यांच्यासाठीचं जे प्रोक्युरमेंट करण्यात आलं आणि त्या सिस्टीम जिथे मटेरियल पोहोचल्यानंतर त्या सर्व आम्ही बदलण्यात आल्या आणि एकंदरीत नवीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आधुनिकीकरण करण्यात आलेलं आहे मशिनरीचं आणि त्याच्यामुळे ह्या मशिनरी आता पूर्ण क्षमतेने चालत आहे किंवा त्यापेक्षाही जास्त क्षमतेने चालवण्याची त्यांच्यामध्ये पात्रता आलेली आहे. आणि म्हणूनच आम्ही ते 1956च्या अगेन्स्टमध्ये 2005 मेगावॅटपर्यंत आम्ही निर्मिती करू शकलेलो आहोत. रत्नागिरीत आमदार भास्कर जाधव यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना महाविकास आघाडीतील 3ही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे ही इच्छा असली तरी अंतिम निर्णय त्यांचाच असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय. 12 मेला महाराष्ट्र विधान परिषदेच्या ज्या 9 जागा खाली झालेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाकडून आणि विशेष करून महाविकास आघाडीकडून कोण उभं राहणार हे आता महाविकास आघाडीचे प्रमुख 3 पक्ष आहेत ते एकत्र बसतील आणि त्यानंतरच कोण उभा राहणार आणि कोण उभं राहणार नाही या संदर्भातला निर्णय पक्का होईल. जरूर उद्धव साहेबांनी पुन्हा जावं ही मागणी सर्वांचीच आहे, परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे उद्धव साहेबांनी जावं ही मागणी सर्वांची आमची देखील आहे. पण हा निर्णय शेवटी 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे त्या आघाडीमध्ये घ्यायचा आहे आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी घ्यायचं आहे. शिवाजी काय कोणी केली मी बघितलं नाही, पण शिवाजी महाराज यांच्याबद्दल वेडेवाकडं कोणी काय जर काय केलं असेल तर त्यांना संताप येणं स्वाभाविक आहे. मला माहीत
मी ऐकलं नाही ते. आणि आज त्यांची निवडणूक आहे, आपण आज काय बोलूया नको, त्यांना शुभेच्छा देऊया. असं आहे की मी मगाशीच सांगितलं की राज्याची कायदा सुव्यवस्था फार बोजवारा उडून गेलेला आहे. रोज कुठे ना कुठेतरी ड्रग्ज, रोज कुठेतरी बलात्कार, रोज कुठेतरी फसवणुकीचे गुन्हे, रोज कुठेतरी आंदोलन, मोर्चे, हे सगळं होऊन संपूर्णपणे कायदा व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीला दिलासा देण्यासाठी कोकण रेल्वेने चिपळूण दिवा दरम्यान विशेष मेमू म्हणजेच अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या 1 मे ते 7 जून या कालावधीत दर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी धावणार आहेत. गाडी क्रमांक 01160 चिपळूण दिवा मेमू दुपारी 3:30 वाजता सुटून रात्री 11:10 दिवा येथे पोहोचेल. तर परतीची 01159 दिवा मेमू दिवा चिपळूण मेमू रात्री 11:25 सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता चिपळूण येथे येणार आहे. ही विशेष गाडी अंजनी, खेड, माणगाव, रोहा, नागोठणे, पेण, पनवेलसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार आहे. एकूण 8 डब्यांची ही अनारक्षित गाडी असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपशील पाहावा. तसेच KR मिरर या ॲपद्वारे अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.